गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कळवण तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर नाकोड येथे विजयादशमीचा उत्सव मोठ्या आनंदात व सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक रावण पुतळ्याऐवजी समाजातील 10 वाईट प्रवृत्ती व अनिष्ट रूढींचे प्रतीक असलेल्या प्रवृत्तींचा रावण विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आला। वासना, द्वेष, उद्धटपणा, अहंकार, मत्सर, दुष्टपणा, राग, नकारात्मकता, वाईट सवयी या 10 डोक्यांच्या रूपात साकारलेल्या रावणाचे दहन करून विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तींपेक्षा चांगल्या गुणांचा विजय हाच खरा विजयादशमीचा संदेश आहे हे पटवून देण्यात आले। या उपक्रमाचे सुंदर नियोजन विद्यालयातील शिक्षिका मनीषा पवार, सोनाली कड, मनीषा खेरनार, रोहिणी कापडनीस, सुवर्णा कापडनीस, मनीषा सोनवणे, अस्मिता जाधव, मनीषा आहेर, हर्षली निकम, वंदना पवार, हर्षदा पवार, अलका हिरे, मनीषा जाधव आदींनी एकत्रितपणे केले। मनीषा पवार यांनी विद्यार्थ्यांना विजयादशमीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगितले। रावण दहन म्हणजे केवळ पुतळा जाळणे नाही, तर आपल्या जीवनातील वाईट सवयी व वाईट प्रवृत्तींचे उच्चाटन करणे हा खरा उद्देश आहे, असा संदेश त्यांनी दिलाय। कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते। मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अतिशय शिस्तबद्ध, प्रेरणादायी व यशस्वीपणे पार पडलाय। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।